आला उन्हाळा, प्रकृती सांभाळा, प्याच सरबत थंडगार आणि थकवा टाळा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर घाम येतो आणि घाम आला की आपल्या शरीरामध्ये असणारं क्षारांचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. सरबत पिल्यामुळं काय होतं की आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. त्याच्यामध्ये आपण साखर वापरलेली आहे, मीठ, बऱ्याच वेळा आपण त्याच्यामध्ये सोडा टाकूनही घेऊ शकतो आणि त्याच्यामुळं मग आपल्या क्षारांची लेवल जी आहे ती बॅलन्स करण्यासाठी हा सरबताचा उपयोग होतो. पण काय झालं की आपल्याला जर सरबत करायचं म्हटलं तर 3 ते 4 मिनटं एवढा वेळ लागतो की पाणी घ्या, त्याच्यामध्ये साखर टाका, लिंबू, मीठ सगळं टाका, ते ढवळून घ्या, परत ते गाळा, त्याची टेस्ट बघा. ह्या प्रोसेसमध्ये वेळ जातो. तर हा वेळ वाचवून आपण हे प्रीमिक्स वापरून सरबत कसा बनवू शकतो यासाठी हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. कारण हल्ली काय झालेलं आहे, वुमेन आर मल्टीटास्किंग, की त्यांना भरपूर काम असतं, की ऑफिसचं काम असेल, परत शिवाय घरातली कामं असतात, घर नीटनेटकं ठेवायचं, मुलांचा अभ्यास, त्यांचे प्रोजेक्ट, त्यांच्या सगळ्या वेळा सांभाळायच्या, खाण्यापिण्याच्या, त्यांच्या आवडीनिवडी जपायच्या. तर ही सगळी कामं जी आहे करताना लेडीजची तारेवरची कसरत होत असते आणि त्याच्यातूनही आपल्याला बऱ्याच जणींना परफेक्शनची सवय असते, की आपलं जे प्रत्येक काम आहे ते परफेक्ट झालं पाहिजे. आणि म्हणूनच मी काय केले की तुमच्या समाधानासाठी, नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल किंवा तुम्हाला आनंद वाटला असेल की आपल्या मनातल्या गोष्टी इथं आपल्याला मिळाल्या ऐकायला, तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी हे गुलाबी सरबत प्रीमिक्स सांगितलेलं आहे. आता हे गुलाबी सरबत प्रीमिक्स जे आहे ते बनवताना मी खडी साखरेचा उपयोग केला आहे. पत्री खडी साखर वापरलेली आहे, जी गुणाने शीत असते. शिवाय त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स, अमायनो ॲसिड्स यांचं प्रमाण असतं आणि त्याच्यामुळं हे सरबत बनवण्यासाठी मी या ठिकाणी पत्री खडी साखरेचा उपयोग केलेला आहे. शिवाय ही अनरिफाईंड फॉर्म आहे शुगरचा, त्यामुळे इट इज केमिकल फ्री आणि म्हणूनच आपला हा ऑर्गॅनिक हेल्दी असा हा सरबत तयार होतो. तर हे जे प्रीमिक्स आहे हे अशा पद्धतीने तयार करून आपण बरणीत भरून ठेवलं, त्याच्यामध्ये पाण्याचा हात जर लागू दिला नाही तर हे 3 ते 4 महिने काय 6 महिने पण चांगलं टिकू शकतं. मी या ठिकाणी 1 किलो खडीसाखरेचं हे प्रीमिक्स बनवलेलं आहे आणि हे प्रीमिक्स बनवायचं कसं तर ते आपण पाहूया. ते पाहण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वळूया आपल्या प्रोसिजरकडे. गुलाबी सरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेली आहे 1 किलो पत्री खडी साखर, की ज्या अशा प्रकारे मोठे मोठे खडे असतात. मग आता त्यासाठी काय केलं आहे, ते खडे मी कलबत्त्यामध्ये कुटून बारीक केलेले आहेत. ही 1 किलो खडी साखर आहे. दोन्ही जर आपण मेजर केला कपने तर 4.5 कप एवढी ही साखर भरते. तर दोन्ही ताटामध्ये मोठी ताटं घेतलेली आहेत आणि हाफ हाफ हे मी पसरवून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एक पाव किलो बीट साल काढून चिरून मिक्सरमध्ये बारीक करून कॉटनच्या पातळ कापडामध्ये गाळून हा रस तयार केलेला आहे. तो साधारण 1 कपला थोडासा कमी भरलेला आहे. त्याच्यानंतर 4 मोठी लिंब त्याचा रस काढलेला आहे आणि 50 ग्रॅम आले किसून त्याचा पण कॉटनच्या पातळ कापडामध्ये हा रस काढून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहे, हे प्रीमिक्स बनवण्यासाठी आपण ही साखर या ठिकाणी कुटून घेतलेली आहे. पण तुम्हाला आणखीन एक इथं सांगते की साखर कुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला धागे निघतात. तर ते धागे सगळे आपल्याला अशा पद्धतीने यातनं काढून घ्यायचे. असे धागे असतात, ही धाग्यांची साखर असते खडी साखर. तर असे धागे मी याच्यातले सगळे काढून टाकलेले आहेत. आता ह्या दोन्ही ताटामध्ये पसरून ठेवलेली जी खडी साखर आहे त्याच्यावर आपण हा रस टाकणार आहे. मी पहिल्यांदा हा बीटचा रस टाकते. आपला हा गुलाबी सरबत प्रीमिक्स बनवायचा आहे आपल्याला. मी हाफ रस एका ताटामध्ये टाकते आणि दुसरा उरलेला हाफ जो आहे तो दुसऱ्या ताटामध्ये टाकते. त्याच्यानंतर लिंबाची आपण तीच प्रोसेस करूया. लिंबाचा पण हाफ रस जो आहे तो आपण या ताटामध्ये टाकूया. जास्त लिंबू वापरलेला काही जणांना आंबट सरबत चालत नाही, म्हणून आपण अशा प्रकारचा हा गुलाबी सरबत प्रीमिक्स बनवतोय. दोन्हीमध्ये आपण हे अर्धा अर्धा टाकून घेऊया. त्याच्यानंतर आल्याचाही रस, आल्यामुळे सरबताला छान फ्लेवर येतो. दोन्हीमध्ये आपण हाफ हाफ रस हा टाकून घेऊया. दोन्ही ताटांमध्ये हे रस मी ओतलेले आहेत. बीटचा रस, लिंबाचा रस आणि आल्याचा रस. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि रात्रभर आपण हे असंच ठेवायचं मिक्स करून. हे सगळं एकत्र एकदा मिक्स करून घेऊया आपण. खूप छान प्रीमिक्स ह्याचं तयार होतं. मिक्स करून पातळ पसरून ठेवायचं
म्हणजे हा सगळा जो रस आहे तो ह्या साखरेमध्ये ॲब्सॉर्ब होतो. ह्या दोन्ही ताटामध्ये आपण सेम प्रोसेस केलेली आहे. एक ताट घेतलं तर हे सुकायला वेळ लागतो, म्हणून मी मोठी 2 ताटं घेतलेली आहेत. 1 किलो पत्री खडीसाखर कपने मेजर केली तर ती 4.5 कप एवढी भरते. आणि आपला सगळा मिळून जो रस आहे तो 1.5 कप झालेला आहे. बीटचा रस, लिंबाचा रस आणि आल्याचा रस. ह्याच्यामुळं आपलं प्रीमिक्स असं बनवून ठेवलं की कमी वेळामध्ये आपण हा छानसा सरबत करू शकतो. तर हे असं मी छान मिक्स करून ह्या दोन्ही ताटांमध्ये पसरून ठेवलेले. आता आपण रात्रभर ही ताटं अशीच ठेवणार आहे, मध्ये हलवायचं नाही. डायरेक्ट आपण उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे हलवून पाहायचं. तर बऱ्यापैकी साखरेमध्ये हा रस जो आहे तो ॲब्सॉर्ब झालेला आपल्याला दिसून येईल. हे बघा, अशा पद्धतीने मी ही दोन्ही ताटं तयार केलेली आहेत. ही रात्रभर आपण अशीच ठेवायची न हलवता. बघूया आता आपण हे जे आपण ताटामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे, खडीसाखर, त्याच्यानंतर बीटचा ज्यूस, लेमन ज्यूस, आल्याचा ज्यूस. तर हे बरोबर मी 12 तासाने बघते. रात्री 9:30ला आपण ही ताटं भरून ठेवली होती. आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. बघूया आपण काय झालं. याला हलवायचं आता. हे बघा, हे सगळं आता एकत्र मिक्स करायचं आणि परत हे असंच ठेवून द्यायचं चांगलं सुकेपर्यंत. त्याला सुकण्यासाठी किती वेळ लागतोय हे मी तुम्हाला सांगेल. हे चांगले मिक्स करून परत प्लेन पसरून ठेवायचे. असे जर आपण हलवून घेतले नाही 12 तासांनी तर ते ताटाला चिटकून बसेल कडक होऊन, म्हणून आपण हे हलवून घेणार आणि परत प्लेन करून ठेवणार आहे. दोन्ही ताटामध्ये हीच प्रोसिजर करायची. आपण हलवून परत प्लेन करून ठेवायचं आहे. दुसऱ्या ताटामधले मिश्रण मी हे मिक्स करून घेते. 12 तासानंतर आपण बरोबर हे मिक्स करतोय. 12 तास आपण हे असंच ठेवलं होतं. आता परत ही ताटं मी प्लेन करून ठेवते पसरून सगळं. जेवढं तुम्ही पातळ पसरणार तेवढं त्याला ड्राय व्हायला कमी वेळ लागेल, म्हणून मी मोठी ताटं घेतलेली आहे 2 आणि ह्याच्यामध्ये परत मी पातळ पसरून ठेवते दोन्ही ताटांमध्ये. 2 दिवसांनंतर पहा आपली ही प्रीमिक्सची ताटं कशी तयार झालेली आहेत. मी रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा मी याला हलवून ठेवत होते. आता हे छान क्रिस्टल्स तयार झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते. दोन्ही ताटांमध्ये सगळा जो ज्यूस आपण टाकलेला होता तो सगळा ह्या क्रिस्टल्समध्ये ॲब्सॉर्ब झालेला आहे. बघा, आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. हे प्रीमिक्स मी मिक्सरमधून काढलेलं आहे. बघा, हे गुलाबी सरबत प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यापासून सरबत कसा बनवायचा, 2 सेकंदामध्ये आपला हा सरबत तयार होतो, टेस्टी आणि हेल्दी. बघूया आपण सरबत कसा बनवायचा. बघा, आता मी 1 चमचा प्रीमिक्स घेतलेला आहे. 1 चमचा प्रीमिक्स. आता ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पाणी ॲड करणार आहे. बघा, रंगही छान आलेला आहे ह्याला आणि याची टेस्ट तर खूप अप्रतिम लागते. आता हे थोडंसं आपण मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं. पण प्रीमिक्समध्ये आपण मीठ टाकलेलं नाही, दोन्हीमध्ये आपण थोडं थोडं मीठ टाकूया आणि हे आपण हलवून घेऊया. बघा, रंगही छान आलेला आहे आणि बीट, लिंबू आणि आलं ह्याची टेस्टही अप्रतिम लागते. आपल्याला घरच्या घरी विदाऊट प्रिझर्वेटिव्ह हा सरबत आरोग्यदायी आपल्याला बनवता येतो, हेल्दी अँड टेस्टी. तर असा आपला हा सरबत तयार झालेला आहे. बघा.